नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण सगळ्याच जणी आपल्या मुलांनी पालेभाज्या खाव्यात म्हणून खूप वेगवेगळे पदार्थ बनवित असतो. तसेच मी सुद्धा चवळीच्या पालेभाजीचे थालीपीठ बनवून माझ्या मुलांना आज खायला घालणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया का? रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी मी इथे एक चवळीची पालेभाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. बारीक चिरून झाल्यानंतर एका परातीत काढून घ्यायची आहे. आता या पालेभाजीमध्ये आपल्याला एक वाटण टाकायचे आहे. हिरवी मिरची आणि लसूण. तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरची घेऊ शकता. अशा प्रकारे हे वाटण मी बारीक केलेलं आहे ते आता ह्या भाजीमध्ये आपल्याला टाकायचे आहे. वाटण पाणी न घालताच बारीक वाटायचे आहे. थोडंसं जाडसर राहिलं तरी चालते. त्याचबरोबर एक अर्धा चमचा ओवा आपल्याला चांगला हातावर चोळून त्यामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे थालीपीठ पचायला सोपे जाते. त्याचबरोबर काही कोरडे मसाले आहेत. धना पावडर, हळद, जिरे पावडर आणि मिरची पावडर. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर काही पिठं घेतलेले आहेत. 2 वाट्या मिक्स भाकरीचं पीठ आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ, चण्याच्या डाळीचे पीठ आहे. ही सर्व पिठे या पालेभाजीमध्ये टाकलेले आहेत. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक कांदा बारीक चॉपरमध्ये करून घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हळूहळू जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे पीठ आता माझं मळून झालेलं आहे. हे पीठ भिजण्याची आवश्यकता नाही. पीठ मळल्याबरोबर लगेच थालीपीठं बनवायला सुरुवात करायची असते. इथे मी पोळपाटावरती एक स्वच्छ रुमाल पाण्यात बुडवून पिळून घेतलेला आहे आणि एक गोळा तयार करून पिठाचा गोळा करून आपल्याला इथे पाण्याच्या सहाय्याने थालीपीठ थापायचे आहे. इथे तेल न वापरता पाण्याचाच वापर करत आपल्याला हे थालीपीठ थापायचे आहे. त्यासाठी छान गोळा तयार करायचा आणि आपल्याला हे थालीपीठ असे बोटाच्या सहाय्याने थापत जायचं आहे. पीठ सैल असल्यामुळे छानपैकी पातळ थापता येते. तोपर्यंत तवा तापलेला आहे. जाड बुडाचा मी तवा घेतलेला आहे, लोखंडी तवा. थालीपीठावरती मी थोडे तीळ टाकलेले आहेत. ते सुद्धा पाण्याच्या सहाय्याने मी असे चिकटवलेले आहेत. आता या तव्यामध्ये हे थालीपीठ अशा प्रकारे टाकायचे आहे. वरून पाण्याचा हात मारायचा आहे आणि ताबडतोब पाण्यात बोटं बुडवून असे पोटाचे ठसे उमटवायचे आहेत आणि सर्व बाजूनी तेल सोडायचे आहे. जिथे आपले बोटं उमटवलेले आहे तिथे सुद्धा थोडंसं तेल सोडायचे आहे, जेणेकरून ते थालीपीठ छान भाजले जाईल. आता बारीक गॅस करून आपल्याला झाकण ठेवून हे खमंग भाजून घ्यायचे आहे. तोपर्यंत दुसरं थालीपीठ थापायचे आहे. थोड्या वेळानंतर चेक करायचे आहे. हे आपले थालीपीठ एका बाजूने खमंग भाजलेले आहे. तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचे आहे. तीळ लावल्यामुळे त्याचा खमंगपणा अजून वाढतो. अशा प्रकारे मी दुसरं थालीपीठसुद्धा थापून भाजायला टाकलेले आहे. हे जे पाणी लावण्याची कृती आहे, बोटं उमटवण्याची कृती आहे, ही थोडी फास्ट करायची आहे. पाण्यातच हात लावून पटापट करायचे आहे, जेणेकरून भाजणार नाही. अशा पद्धतीने केले तर आपले थालीपीठ चुकणार नाहीत. छान एकदम खमंग होतात. भाजताना मात्र बारीक गॅसवरच भाजायचे आहेत. एकदम आतपर्यंत भाजले जातात. मस्त थालीपीठं बनवून झालेले आहेत. पहा किती छान थालीपीठं तयार झालेली आहेत. मुलांना कळणार देखील नाहीत हे कोणत्या भाजीपासून तयार केलेले आहेत. चवीला देखील भन्नाट असतात, पौष्टिक असतात, सर्वांना खायला अतिशय छान असतात. ही थालीपीठं तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. जास्तीत जास्त दह्याबरोबर, लोण्याबरोबर तर अतिशय भन्नाट लागतात, खूप छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मुलांनाही असेच थालीपीठ खायला घाला आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.